ब्रह्मोत्सव सोहळ्यात संगीत खुर्ची स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. निफाड तालुक्यातील श्री बालाजी भगवान संस्थानच्या वतीने आयोजित भव्य ब्रह्मोत्सव सोहळ्याला भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर, शिंगवे रोड, सायखेडा येथे 1 मार्च ते 11 मार्च 2025 या दरम्यान हा सोहळा संपन्न होते. महंत श्री श्री 1008 कमलाकांतचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने दिनांक 4 मार्च 2025 रोजी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा 2 गटात घेण्यात आली. शालेय लहान गट 5वी ते 10वी आणि खुला गट स्पर्धेत परिसरातील विद्यार्थ्यांनी तसेच महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि आनंद लुटला. संगीत सुरू असताना खुर्ची मिळवण्यासाठी रंगतदार चुरस पाहायला मिळाली. प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या गजरात स्पर्धकांचे प्रोत्साहन वाढवले. खेळाच्या रोमांचक क्षणामुळे मंदिर परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. सहभागी स्पर्धकांचे आणि आयोजकांचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले. संस्थानाच्या वतीने भाविकांसाठी धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांचेही विशेष आयोजन करण्यात आले. सोहळ्याच्या आगामी दिवसात विविध धार्मिक प्रवचने, भजन, महाप्रसाद आणि पारंपरिक उत्सवांचे आयोजन होणार आहे. भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आले. साक्षी मुकेश ठाकूर. गेल्या 2 वर्षापासून आजचा ब्रह्म उत्सव सोहळा साजरा करत आहोत. तर आज मंगळवार दिनांक 4/3/2025 रोजी संगीत खुर्ची लहान मुलांनी आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात आनंदात संगीत खुर्ची खेळली. खूप आनंद उत्साहाने सगळ्यांनी भाग घेतला आणि आम्हाला या गटात येण्याबद्दल सामील केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. बालाजी भगवान संस्थेचे प्राचीन परंपरानुसार 10 दिवसीय वार्षिक ब्रह्म महोत्सव सोहळा साजरा होत आहे. आज 3रा दिवस असून आज 3ऱ्या दिवशी संगीत खुर्ची लहान मुलांसाठी व महिला खुला गटासाठी घेतली आहे. सर्व महिला सहभागी होऊन त्यांनी छानपणे प्रोत्साहन दिलेलं आहे. तसेच या 10 दिवसांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन गावाची शान महाराजांतर्फे वाढल्या जाते. अशा प्रकारे मुलं, महिला सर्वजण सहभागी होतात. महिलांसाठी सखी मंच, महिला मंच हे सर्व कार्यक्रम घेतले जातात. त्याबद्दल आम्ही महाराजांना धन्यवाद देतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.